सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, सध्या सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचे लक्ष आपल्याकडे कसे वेधायचे यासाठी विविध माध्यमातून अनुदान वाटणे सुरू केलेले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही सुद्धा राबविण्याचे शासनाने निर्गमित केलेले आहे. यामध्ये जो 12वी पास झाला आहे त्याला 6,000 रुपये, जो डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000 रुपये, ज्याची पदवी पूर्ण झाली आहे त्याला महिन्याला 10,000 रुपये सरकार देणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शासनाने ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजना लागू केली, ज्यामध्ये काही अटींसह प्रतिव्यक्ती कमाल 30,000 रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहे. शासन जर या माध्यमातून एवढा पैसा खर्च करीत असेल तर मग कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यायला काय हरकत आहे? जुन्या पेन्शन योजनेसाठी आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत, कित्येक संघटनांनी रस्त्यावर धरणे दिलीत, परंतु प्रत्येक वेळेस त्यांच्या वाट्याला आश्वासने आलीत. परंतु इतक्या आंदोलने, धरणे करून सुद्धा जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी सरसकट लागू झालेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी नवीन पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शन योजनेचे लाभ यांची घोषणा केलेली आहे. परंतु यामध्ये सरसकट जुन्या पेन्शन योजनेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वांच्या मनात एक शंका निर्माण झालेली आहे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामध्ये नेमकं काय फरक आहे? हा फरक जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तसेच व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, राज्यातील सर्वच NPS धारक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन सुधारित पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. या नवीन पेन्शन प्रणालीमध्ये जुन्या पेन्शनप्रमाणे काही लाभ लागू आहेत, परंतु काही लाभ जुनी पेन्शनप्रमाणे नाहीत. यामधील नेमका फरक कोणता आहे ते बघूया. 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या नंतर शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन, तर सेवानिवृत्ती पश्चात मृत्यूनंतर परिवारास 60% कुटुंब निवृत्ती वेतन देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली आहे. मात्र या सुधारित पेन्शन योजनांमध्ये काही अटी व शर्ती आहेत, ज्यामुळे या सुधारित पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ अनुदेय होत नाहीत. यामध्ये नमूद आहेत की कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या दिवसापासून देण्यात आलेली सेवा गृहीत न धरता जितके वर्ष कर्मचाऱ्यांनी पगारांमधून 10% रक्कम कपात केली, तितके वर्ष त्यांची सेवा धरून पेन्शन देणे. त्याचबरोबर वेतनातून 10% रक्कम सक्तीने नापरतावा वसूल करणे हे जुन्या पेन्शन नियम 1982-84 च्या विरुद्ध आहे. तसेच पूर्ण सेवा निवृत्ती वेतन, तसेच भरपाई निवृत्ती वेतन, जखम अथवा इजा निवृत्ती वेतन, अनुकंपा निवृत्ती वेतन यासारख्या जुन्या पेन्शन योजनेमधील लाभाचा समावेश या सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये करण्यात आलेला नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर 40% पेन्शनचे अंश राशीकरण करण्याची सुविधा यामध्ये नाही, जे की जुन्या पेन्शन प्रणालीमध्ये आहे. तसेच निवृत्तीनंतर भविष्यामध्ये लागू करण्यात येणारे वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन आणि भत्त्यांमधील वाढ करण्याचा समावेश नाही. भविष्य निर्वाह निधीप्रमाणे अंशतः व पूर्ण परताव्यासह रक्कम काढण्याच्या आर्थिक योजनेचा अभाव सदर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये आहे. तसेच विकल्पाने DCPS, NPS आणि खात्रीशीर पेन्शन असा कर्मचाऱ्यांमध्ये भेदाभेद होणार आहे. या निर्णयामुळे समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन विषयक व्यत्यय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय दिला आहे. या सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% निवृत्ती वेतन म्हणून दिले जाईल. परंतु सर्व सरकारी कर्मचारी यासाठी पात्र ठरणार नाहीत. 30 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन म्हणून मिळेल. जर आपण जुन्या पेन्शन योजनेबद्दल बोललो तर जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंतिम पगाराच्या 50% मिळण्यासाठी किमान 10 वर्षांची सेवा आवश्यक होती. तसेच जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छेने निवृत्त झालेल्यांना 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळत असे. परंतु नव्या सुधारित पेन्शन योजनेत तशी तरतूद नाही.
याशिवाय जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही होत नसते.